एका प्रामाणिक सरपंचावर अविश्वास ठराव घेतल्याचं प्रकरण आज बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालं। जवळपास सर्वच न्यूज चॅनल, यूट्यूब चॅनल, अनेक पोर्टल व पेजेसने या प्रकरणाला जनतेसमोर मांडले। अविश्वास ठराव होऊन सुद्धा सरपंचांनी गुलाल उधळल्याचा व्हिडिओ लाखो लोकांनी बघितला, शेकडो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या व तो व्हायरल केला। हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही मित्रांनो। मनरेगा योजना ही अत्यंत चांगली असून ज्यांना गावामध्ये रोजगार नाही त्यांना सरकारकडून हक्काचा रोजगार मिळवून देणारी एक यंत्रणा आहे, एक उपक्रम आहे। याबाबत सरकारचे खरंच कौतुक करायला पाहिजे। मात्र या योजनेचा चुकीच्या अर्थाने लाभ घेणाऱ्यांची संख्या अलीकडे फार वाढली। भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने सर्व कामे ऑनलाईन केली, मात्र काहींनी त्यातही अक्कल लढवून भ्रष्टाचार कितीतरी पटीने वाढवला। काही कामे केवळ ऑनलाईनच दाखवायचे आणि मास्टर काढायचे। विकास कामासाठी येणाऱ्या सरकारच्या पैशाचा अपहार करायचा हा कित्ता अनेक ठिकाणी, अनेक गावांमध्ये गिरवणे चालू आहे। यात सरपंच, सचिव, सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी, त्यांच्याही वरचे अधिकारी या सगळ्या सिस्टीमचा भाग असतात असे बोलले जाते। जे ऐकून घेतात, मॅनेज होतात त्यांचे बरे जमते। रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, उगीच नाही बोलल्या जात। मात्र जेथे जेथे या सिस्टीमला जो प्रामाणिक माणूस छेद देण्याचा प्रयत्न करतो, या यंत्रणेच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर ही अख्खी सिस्टीम उलटून पडते किंवा त्याला सिस्टीमच्या बाहेर फेकले जाते। याचे महाराष्ट्रातील ताजे उदाहरण आपण अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्यात बघितले। यालाच सिस्टीम म्हणतात मित्रांनो, जी आपल्याला चेंज करायची असते। आपण आदर्शवादी गोष्टी करतो की ही सिस्टीम चेंज झाली पाहिजे, ही सिस्टीम चेंज झाली पाहिजे, पण सिस्टीम चेंज कोण करेल? सिस्टीम चेंज करायला गेलेल्या सरपंचावरच आज अविश्वास येत असेल तर उद्या प्रामाणिकपणे कोण उभं राहील? लोक सहज मॅनेज व्हायला प्राधान्य देतील, ना की सिस्टीम चेंज करायला। माझे पद गेले तरी चालेल पण मी मॅनेज होणार नाही, हा हुंकार ज्याने भरला, सिस्टीम विरुद्ध लढण्याचे धाडस ज्याने दाखवले, पद महत्त्वाचे नसून प्रतिष्ठा मोलाची आहे हे कृतीतून ज्या माणसाने सिद्ध केले, आपण त्या माणसाच्या सोबत उभे राहायला पाहिजे। मित्रांनो, तुमच्याही गावामध्ये असा जर काही भ्रष्टाचाराचा प्रकार असेल तर तो उघड करा, सर्व ऑनलाईन आहे। भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे आणि ही कीड आपल्यालाच काढून फेकावी लागेल।